नमस्कार. सुरुवातीचा श्लोक घेते. नमो आधिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. आपलं सगळ्यांचं दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गात स्वागत आहे. आणि आपण खूप महत्वाच्या समासांकडे सध्या बघत आहोत आणि त्याच्यामुळे आपला छान अभ्यास होत आहे. एकंदर परमार्थामध्ये आपल्या सगळ्यांची प्रगती किंवा आपली योग्यता, आपला अधिकार कसा वाढावा, कसा वाढला पाहिजे, त्या गोष्टींचा सध्या आपला अभ्यास चालू आहे. आणि आपण मात्र अभ्यास करतोय, पण इतरेतर आपण बाहेर जे बघतो आहोत ते लोक स्वतः अभ्यास न करता हल्ली बाहेर बोलताना असं आपल्याला दिसतं की हल्ली हे काय परमार्थ वगैरे सगळं काय खोटं असतं आणि खरे गुरु म्हणता येतील असे गुरु काही हल्ली खरे उरलेले नाहीत. आता अशा विचाराचा एक संवाद विचारसागर या ग्रंथामध्ये येतो की शिष्याचं लक्षण व त्याचं कर्तव्य याच्या खाली हा विचार त्यांनी दिलेला आहे विचारसागर या ग्रंथामध्ये, की हल्ली लोक गुरु मिळत नाहीत बाहेर असं म्हणतात. तर तेव्हा साखरे महाराज असं म्हणतात समोरच्याला की तू गुरु म्हणत नाहीत असं म्हणतोयस ना, शिष्याला असं म्हणतायत ते, गुरु हल्ली बाहेर मिळत नाहीत असं म्हणतोयस ना, मी आहे तसा गुरु जसा तुला हवा आहे, असं साखरे महाराजांनी खूप छान उत्तर त्यांना त्या शिष्याला दिलं. म्हणे हो असं का, मग तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांसारखी भिंत चालवून दाखवा असं म्हणे त्यांना सांगितलं एका त्या शिष्याने. मग ते म्हणतात हो का, मी चालवून दाखवीन तुला, पण जसे चांगदेव जे होते ते जसे सिंहावर बसून आले आणि हातात सापाचा चाबूक घेऊन आले तसा तू ये, म्हणजे मी ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं तसं करून दाखवतो. तर याच्यामधून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण समोरच्यांकडनं अपेक्षा मात्र करत असतो आणि आपल्याला आपल्यामध्ये काही फरक घडून आणायचा नसतो. पण अशा समासांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला साधक म्हणून काय करावं लागतं. मुमुक्ष म्हणून आपण जो अभ्यास केला मागच्या वेळेला की सिद्धापर्यंत जर प्रवास करायचा असेल तर तिची लक्षणं म्हणजे काय हे तरी आपल्याला आधी शिकावं लागतं. म्हणून आपला छान अतिशय योग्य प्रकाराने आपला सध्या अभ्यास चालू आहे. आणि आपल्या समोर आज जे कोण दोघं छान जोड्या मिळत असतात आपल्याला कायम, आज अशा जोड्या आहेत की पहिला जो आपल्या समोर आपलं चिंतन मांडणार आहे त्याचं नाव आहे गौरांग कर्वे, आणि पुढचा समासावर जो चिंतन मांडणार आहे त्याचं नाव आहे धनंजय डांगे. हे दोघंही आमच्या युवा शिबिराचे शिबिरार्थी होते 2019 साली. आणि 2019 साली जे शिबिर झालं शिवथरगळीमध्ये युवा शिबिर, खरं म्हणजे आम्ही सगळे बरेच जण या ग्रुपमध्ये पण या युवा शिबिर किंवा बालशिबिरांमधनच समर्थांमुळे घडलो आहोत. आणि हे युवा शिबिर जे होतं 19चं त्यात मात्र ओव्हरऑल सगळेच विद्यार्थी जे होते ते खरोखर दिसतं की ते अभ्यासाला लागलेत, कारण आपल्या या छोट्याशा ग्रुपमध्ये त्या युवा शिबिरामधले बरेच जण जॉईन झालेले आहेत आणि इतक्या लवकर इतका छान अभ्यास करावा वाटतोय हीच समर्थांची मोठी कृपा आहे. आणि मला आठवते की आधी मी ओळख करून देते ती गौरांग कर्वे बद्दल, गौरांग कर्वेची. गौरांग आणि धनंजय दोघही जण डोंबिवलीला राहतात आणि गौरांग आमच्या पूर्ण शिबिरामध्ये अगदी फेमस झाला होता, कारण तो इतका छान सूर्यनमस्कार घालून दाखवायचा की आमचा सुहास दादा प्रत्येक याला आपलं रथसप्तमीला त्याचे सूर्यनमस्कार आमच्या छोट्या चिवथरगळ ग्रुपमध्ये पोस्ट करत असतो. शिवाय त्याची बाकीची ओळख म्हणजे गौरांग अजून इतका लहान आहे की आता सध्या त्यांनी 12वीची परीक्षा दिलेली आहे आणि एवढं करून पण त्याला अभ्यास करावा असं वाटतं, म्हणून खरंच या सगळ्या लहान मुलांचं कौतुक आहे. आणि पुढे सीईटीची परीक्षा त्यांनी दिलेली आहे आणि बीएससी त्याला ऍग्रिकल्चर हा विषय घेऊन करायचा आहे. तर त्याच्या सगळ्या संपूर्ण पुढच्या भवितव्यासाठी आपण त्याला शुभेच्छा देऊया आणि समर्थ त्याच्या पाठीशी आहेतच. आता मात्र मी गौरांगला विनंती करते की त्यांनी त्याचा अभ्यास जो आहे तो आपल्या सगळ्यांसमोर प्रकट करावा. धन्यवाद शमिकाताई. आवाज येतोय माझा? येतोय हॅलो. गौरांग? हो येतोय. हा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी
तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. जय जय रघुवीर समर्थ. आचार्य आणि गुरुजनांना वंदन करून मी माझ्या अभ्यासास प्रारंभ करतो. माझ्या समासाचे नाव आहे साधक लक्षण. तर एखादा सामान्य माणूस साधक कसा होतो. प्रपंच करत असताना प्रपंचातील अडथळे, दुःख यांची जाणीव होऊन माणसाच्या मनामध्ये मोक्षाची इच्छा निर्माण होते व अशा माणसाला संत संगतीची ओढ लागते. हळूहळू आत्मज्ञानाचे ध्येय निश्चित होते व मार्ग देखील स्पष्ट होतो. अशा मार्गात राहण्याचा प्रयत्न करणारा व आपल्या अपूर्णपणाची प्रखर जाणीव झालेल्या उपासकाला साधक असे म्हणतात. परंतु प्रत्येक उपासक हा साधक नसतो व आवाज गेलाय का? हो, गौरांगचा आवाज येत नाहीये. हॅलो. हा, आता येतोय गौरांग. नेट प्रत्येक थोडं लॅग उपासक हा होत. साधक नसतो इथपर्यंत ऐकलं होतं आम्ही. हा, तर प्रत्येक उपासक हा साधक नसतो. तर साधक म्हणजे कोण? साधक म्हणजे तो मार्ग निश्चित झाल्यावर त्या मार्गात राहण्याचा जो अभ्यास करतो त्याला साधक म्हणतात. अनेक वेळा माणूस भजन कीर्तन करत असताना परमात्म्याच्या परम पातळीला पोचतो व त्याचे मन देखील तल्लीन होते. परंतु तेवढे भजन कीर्तन झाले की त्याचे मन परत संसारामध्ये रमू लागते. तर साधकाचे असे नसते. साधक तेथे एकाग्र झालेले मन तसेच टिकवून ठेवायचा अभ्यास करतो. साधकाच्या साधनेचे मर्म हेच की देहाचे अनुसंधान बाजूस सारून तो आत्मस्वरूपाचे अनुसंधान ठेवायची युक्ती करतो. बहिर्मुख इंद्रियांमध्ये पसरलेले मन तो अंतर्मुख करून नित्य अंतर्मुख ठेवण्याचा प्रयत्न करतो. साधकाच्या अनेक लक्षणांपैकी काही लक्षणे मी येथे सांगतो. परमार्थ ग्रंथांमध्ये साधक जो संतांना शरण गेला आणि ज्याला संतांनी आपलं म्हटलं व कल्याण करायचे आश्वासन दिले अशाला साधक असे म्हटले आहे. साधक असे म्हटले आहे. संतांनी ज्यास आत्मज्ञानाचा उपदेश केला तो श्रवण केल्याने आपल्याला संसाराचे बंध नाही हे ज्याला खरोखर पटले तो जेव्हा ते ज्ञान हृदयात स्थिर व्हावे यासाठी साधना करतो तेव्हा त्यास साधक असे म्हणतात. कोणी आत्मविवेक मांडित असेल तर साधक ते विवेचन मनापासून ऐकतो. आता आत्मविवेक म्हणजे आत्मा व अनात्मा ह्या गोष्टीमधला भेद. उदाहरणार्थ उपासकाला असे वाटत असते की देह म्हणजेच स्व आहे, पण तसे नसते. स्वस्वरूप व देह यांच्यातील फरक हा आत्मानात्म विवेक आहे. साधक हा कठोर साधना करून अद्वैताचा अनुभव घेतो. अभ्यासाच्या जोरावर तो आपली वृत्ती आत्म्याशी तदाकार करतो. आत्मस्वरूप व अतींद्रिय सूक्ष्म असल्याने ते सामान्य जनापासून लपविले जातात. परंतु साधक अभ्यास करून साधना करून ते आकलन करण्याची पात्रता निर्माण करतो व ते अंगीकारतो. साधकामध्ये योग्यांच्या खुणा दिसतात. साधक देहाभिमान मागे टाकतो. हॅलो. येतोय आता येतोय आवाज. मगाशी गेला. येतोय आवाज. देहाभिमान मागे टाकतो व स्वतः आपला खरा मी धुंडून काढतो. आणि या शोधामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती या पलीकडे जाऊन तो तुर्येच्याही पलीकडे जातो व केवळ
तुर्येच्याही पलीकडे जातो व उन्मनी अवस्था प्राप्त करतो. जागृती अवस्था ही जागृती अवस्थेमध्ये ज्ञानेंद्रियांनी ग्रहण केलेल्या ज्ञानाचे आकलन होते. स्वप्न अवस्थेमध्ये स्वप्नांचे आकलन होते व सुषुप्तीमध्ये अचेतन मनाचे आकलन होते. या तिन्ही अवस्था प्रकृतीच्या वर्चस्वाखाली असतात, परंतु तुर्य अवस्था ही प्रकृतीच्या वर्चस्वाखाली नसते व ती साधक साधना करून निर्माण करतो व तुर्येच्याही पलीकडे जाऊन तो उन्मनी अवस्था प्राप्त करून शेवटी कधीही न भंग पावणारी मी अवस्था प्राप्त करून घेतो. समाजामध्ये वावरताना साधक देहात असूनही विधेही असतो, कारण तो अंतर्मुख असतो. त्याने त्याच्या ज्ञानेंद्रियांवरती ताबा मिळवलेला असतो. साधक हा कालातीत देखील असतो, कारण जन्म व मृत्यू हे काळाचे द्वारपाल आहेत. त्या काळसत्तेच्या खुणा आहेत. जन्म मृत्यूचा ताबा हा देहबुद्धीवर चालतो, परंतु साधकाने त्याचे मन हे आत्मबुद्धीकडे वळवलेले असते. मी ब्रह्म आहे या अभिमानाने साधक मी देह आहे हा अभिमान मारून टाकतो. वृत्तीला आतमध्ये वळविली की प्रथम अन्नमय कोशातून साधक निवृत्त होतो. नंतर वृत्ती अधिक अंतर्मुख करून झाली की तो प्राणमय कोशातून निवृत्त होतो. मग वृत्ती सूक्ष्महून स्वस्वरूपाच्या धारणेत राहू लागली की तो मनोमय कोशातून देखील निवृत्त होतो. तेथे अधिक अभ्यासाने वृत्ती आणखीन सूक्ष्म झाली की स्वस्वरूपाचे ध्यान लागते. वृत्ती विज्ञानमय कोशात स्थिर होते. अखेर साधक तेथून निवृत्त होतो व आनंदमय कोशात प्रवेश करतो. ह्या 3 अवस्थांतून निवृत्त होऊन तो तुरीय अवस्थेत जातो. या अवस्थांमध्ये त्याचे साधन थांबते व तो आपोआप उन्मनीस पोचतो. यास निवृत्ती मार्ग म्हणतात. हा अधिकारी पुरुषाचा किंवा सद्गुरु कृपा पात्र साधकाचा मार्ग आहे. साधक हा एका वीराप्रमाणे असतो. तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग. वीर जसा आपले अनेक लहान मोठे शत्रू मारून टाकतो व मोठा पराक्रम गाजवतो, त्याप्रमाणे साधक देखील स्वस्वरूप स्थितीच्या आड येणारे अनेक लहान मोठे आतमधील शत्रू साफ नाहीसे करून टाकतो. हा त्याचा पराक्रम श्री समर्थ वर्णन करून सांगतात. देहबुद्धीतून आत्मबुद्धीत जाताना देहबुद्धी तिच्या प्रजेसकट समूळ नाहीशी करावी लागते. देहावरील प्रेमामुळे जीव अतिस्वार्थी, आकुंचित, आसक्त आणि भोगासाठी हापापलेला असतो. त्यापायी अनेक भ्रामक कल्पना, भावना, आकांक्षा, मूल्ये, विचार आणि विकार त्याने पोचलेले असतात. या सगळ्यांना आपण स्वतः तोडून मोडून नामशेष करणे हा साधकाचा वीरभाव आहे. हा पराक्रम गाजवलेला साधकच चिदाकाशात स्वैराचार करतो. आत्मस्वरूप अदृश्य व अत्यंत सूक्ष्म, तर देहासकट सारे विश्व दृश्य व अत्यंत स्थूल असते. अभ्यासाच्या सामर्थ्याने जो सगळे दृश्य बाजूला सरतो आणि स्वस्वरूपाशी रिगटतो तो साधक असतो. हा श्री समर्थांच्या सांगण्याचा सारांश आहे. अभ्यासाला, कष्टाला आणि प्रयत्नाला श्री समर्थांनी परमार्थात सुद्धा केवढे महत्त्व दिले आहे हे ध्यानात घ्यावे. आत्मज्ञान असो की विज्ञान असो, त्याच्या प्राप्तीसाठी अहोरात्र अभ्यास आणि सतत प्रयत्न फार आवश्यक आहेत. एवढे बोलून मी माझा अभ्यास थांबवतो. जय जय रघुवीर समर्थ. छान बोललास गौरांग. म्हणजे साधकाबद्दल जे सुरुवातीला हो बोल ना. खरं तर जास्त अभ्यास झाला नाहीये माझा. मी बाहेर गेलो होतो त्यामुळे. अच्छा, काही हरकत नाहीये, प्रयत्न केलायस तरी पण. आणि सुरुवातीला जे साधकाबद्दल जे तू सांगितलंस की जो शरण जातो त्याला साधक म्हणतात,
किंवा संसाराच्या बंधनातून बाहेर पडण्याचा जो प्रयत्न करतो तो साधक असतो, किंवा साधना करणारा साधक असतो, किंवा देहाभिमान मागे टाकण्याचा जो प्रयत्न करतो तर साधक असतो. ते छान सगळं सुरुवातीला झालं. फक्त नंतर जे तू बोललास ना त्या काही गोष्टी मी आता फक्त समासामध्ये परत शोधण्याचा प्रयत्न करत होते, की उन्मनीला जो पोचलेला असतो, पावलेला असतो तो साधक असतो, असं ते तू म्हणलास. ते मला असं वाटतं आचार्य त्याच्याबद्दल सखोल सांगतील. कारण तुरीय आणि उन्मनीपर्यंत सिद्ध असतो का साधक असतो त्याच्याबद्दल आचार्य आपल्याला सांगतील. किंवा चिदाकाशात स्वैराचाराने तो स्वैराचार करतो तो साधक असतो, असं जे तू आता म्हणलास त्याचा अर्थ मला तरी आता व्यवस्थित कळलेला नाहीये. ते मी आचार्यांना विनंती करते की त्यांनी याच्याबद्दल जास्त सांगावं. मला असं वाटतं आपण पुढच्या समासाकडे जाऊया. आणि आपण, कारण साधक आणि सिद्ध लक्षण हे दोन्ही महत्वाचे समास आहेत. मला असं वाटतं की पुढचा समास जो आता आपला आहे की सिद्ध लक्षण, कारण सिद्धांबद्दल जाणून घेणं की सिद्ध जो असतो तो कसा असतो हे त्या समासामध्ये खूप छान समर्थांनी सगळं मांडलेलं आहे. आणि त्याच्यावर जो चिंतन मांडणार आहे तो धनंजय डांगे आहे. धनंजय पण आपला शिवतरगडीचा शिबिरार्थीच आहे. मला आठवतंय की आपले सुरुवातीला हा आपला उपक्रम जो चालू झाला होता त्याच्यानंतर धनंजय अगदी स्वतःहून फोन करून काही प्रश्न विचारायचा. म्हणजे आपल्या शिबिरानंतर पण तो अगदी व्यवस्थित बऱ्याच ताई आणि दादांच्या कॉन्टॅक्टमध्ये होताच धनंजय. म्हणजे एकंदर त्याची अभ्यासू प्रवृत्ती आपल्याला दिसते आहे. आणि आता पण तो अगदी रेग्युलरली आपले सगळे सेशन्स सत्र अटेंड करत असतो हे कळतंय. धनंजय आत्ताच अगदी रिसेंट BSc केमिस्ट्री झालेला आहे आणि पुढे तो MBA साठी तयारी तो करत आहे. आता मात्र मी धनंजयला विनंती करते की सिद्ध लक्षण हा जो महत्वाचा समास आहे त्याच्यावर त्यांनी जे काही जो अभ्यास केला तो आपल्या सगळ्यांसमोर प्रकट करावा. धन्यवाद ताई. मी आज सिद्ध लक्षण समासावर माझा अभ्यास मांडणार आहे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या सत्रामध्ये उपस्थित दोन्ही आचार्यांना आणि सर्व साधकांना माझं वंदन. आणि आज मी माझं जो समासावर अभ्यास मांडणार आहे मी त्याची सुरुवात करतो. हा जो सिद्ध लक्षण समास आहे हा खरं तर माझ्याप्रमाणे, म्हणजे मी जेवढा त्याचा अभ्यास केलाय, की याच्यामध्ये सांगितलं गेलंय की साधक किंवा जो मनुष्य ज्याला साधक व्हायचंय त्याने त्याच्यामध्ये काय काय कुठले कुठले गुण असावे आणि नसावे हे या समासामध्ये अधोरेखित केलंय. आणि समर्थांनी याच्याबद्दल एकदम व्यवस्थित समजवलंय. आणि साधक लक्षणामध्ये जे शेवटी एक जी शंका विचारली जाते की जो मनुष्य गृहस्थाश्रमात असतो तो साधक होऊ शकतो का, की जो फक्त एक विरक्त संन्यासी आहे तोच फक्त साधक होऊ शकतो. याच शंकेचं निरसन करण्यासाठी त्याचं उत्तर सिद्ध लक्षण समासात आहे. तर या समासात समर्थांनी असं समजवलं आहे की जो पण मनुष्य आहे तो गृहस्थाश्रमातील असो किंवा तो संन्यासी असो, ज्यांनी सगळं काही सांसारिक सगळे सुख सोडलेली आहेत, सगळे साधनं सोडून दिली आहेत, त्यांनी तो पूर्णपणे विरक्त झालाय, तो असो किंवा नेहमीचं दैनंदिन आयुष्य जगणारा असो, जर त्याच्या मनात त्या ईश्वरी शक्तीबद्दल त्या शक्तीबद्दल किंवा संतांबद्दल थोडीही शंका असेल किंवा त्याच्या मनात बऱ्याच शंका कुशंका असतील तर तो साधक होऊ शकत नाही. कारण जेवढं ते साधकाच्या मनात जेवढ्या जास्ती शंका असतील तेवढं त्याच्या मनातली अस्वस्थता वाढते आणि तो मग साधक होण्याच्या मार्गापासून खूप लांब जातो. म्हणून तो
मनुष्य कोणीही असो, जर जर त्याच्या मनात दृढ निश्चय असेल, त्याच्या गुरूंवर, त्याच्या ईश्वरावर, त्याच्या संत संगतीवर जर त्याला दृढ विश्वास असेल, त्याच्या मनात दृढ निश्चय असेल, तरच तो एक साधक होऊ शकतो. आणि समर्थांनी या समासात एकदम व्यवस्थित समजवलं आहे की जोपर्यंत त्या साधकाला हे कळत नाही की संशय घालवण्यासाठी मी काय काय केलं पाहिजे, मी काय काय प्रयत्न केले पाहिजे, तोपर्यंत तो साधक होऊ शकत नाही. जोपर्यंत त्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही त्याच्या प्रश्नांची, जोपर्यंत त्याच्या मनात अल्प प्रमाणात का होईना शंका असेल कुठल्याही प्रकारची, तोपर्यंत तो साधक होऊ शकत नाही. आणि याच्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे संत संगती, की ज्याच्यामुळे त्याच्या सर्व समस्यांचं निरसन होईल. आणि या समासाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये श्रद्धा आणि अश्रद्धा असे दोन प्रकार आहेत, असे दोन ग्रुप आहे. आणि श्रद्धा आणि अश्रद्धा याचे दोन्हीचे 3 प्रकार दिलेले. ते आहेत कुजकी श्रद्धा आणि अश्रद्धा, बेचव श्रद्धा आणि अश्रद्धा, आणि आंधळी श्रद्धा आणि अश्रद्धा, असे प्रकार आहेत श्रद्धा आणि अश्रद्धाचे. कुजकी अश्रद्धा म्हणजे त्याचं एक उदाहरण आहे की प्रत्येक श्रद्धा आणि अश्रद्धा याचे मी उदाहरण देऊन समजवतो. की कुजकी अश्रद्धा म्हणजे जेव्हा माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले तेव्हा ती गोष्ट बऱ्याच लोकांना खरी वाटली नाही. ती आजपर्यंत पण बऱ्याच लोकांना खरी वाटत नाही. चंद्रावर जाणे अशक्य आहे या कल्पनेतून ती अश्रद्धा किंवा तो भ्रम माणसांमध्ये निर्माण होतो. आणि माणसांना असा गैरसमज होतो की पृथ्वीच्याच काहीच भागाचे फोटो चंद्रावरचे आहेत असं दाखवून असं म्हणले की तू चंद्रावर गेला. आणि यालाच म्हणता कुजकी अश्रद्धा. पुढची अश्रद्धा म्हणजे बेचव अश्रद्धा. या अश्रद्धेमध्ये त्या माणसाला बरेच प्रश्न पडतात जे त्याच्या संशयातून उत्पन्न होतात की देव आहे हे कशावरून, देव आहे की नाही, तो असेल तर दिसत का नाही, आणि जर देव असेल तर या जगात एवढं दुःख का, या जगात एवढी हिंसा का होते, सगळे मिळून मिसळून का नाही राहत, अशा शंका ज्या लोकांना पडतात ते या बेचव अश्रद्धा या श्रेणीमध्ये येतात. आणि तिसरी अश्रद्धा म्हणजे आंधळी अश्रद्धा. याच्यामध्ये अशा माणसांना जेव्हा कोणी ठासून एकदम ठामपणे सांगतं की देव, धर्म, अध्यात्म हे सगळं खोटं आहे, हे सगळं झूट आहे, आणि अशा गोष्टींवर जो माणूस एकदम तत्परतेने विश्वास ठेवतो तो आंधळी अश्रद्धा या श्रेणीत येतो. आता आपण येऊया याच्या एकदम उलट श्रद्धेचे प्रकार. त्यामध्ये पहिलं आहे कुजकी श्रद्धा. यामध्ये सगळे आपल्या धर्मात आढळणारे, आपल्या सनातन धर्मात आढळणारे सगळ्या कुप्रथा, सगळ्या कुरीती म्हणजे पशुबळी, नरबळी, देवदासी प्रथा, या सगळ्या प्रथा आणि या सगळ्या प्रथा मानणारे, त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक या कुजकी श्रद्धा या श्रेणीत येतात. दुसरा प्रकार म्हणजे बेचव श्रद्धा. या श्रेणीमध्ये येणारे लोक यांची देवावर श्रद्धा याच्यामुळे बसते की कुठला तरी योगायोग, कुठल्या तरी संकटातून अचानक झालेली एकदम चमत्कारिक सुटका, किंवा कुठल्या तरी परंपरामधून निर्माण झालेली श्रद्धा, कुठल्या तरी कोइन्सिडन्समुळे
असं सांगायचं झालं तर की याच्यामुळे निर्माण होणारी श्रद्धा म्हणजे बेचव श्रद्धा. आणि शेवटचा प्रकार म्हणजे आंधळी श्रद्धा. या या श्रेणीमध्ये येणारे लोक यांचं यांचं असं म्हणणं असतं की हे 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 लोक म्हणजे कानाने हलके असतात, की हे असे यांना कोणी असं सांगितलं की मी देव आहे, मी देव आहे, मी मी चमत्कार करू शकतो, किंवा कोणीतरी या लोकांना सांगितलं की मी देव आहे आणि ते एकदम ठामपणे सांगितलं, एकदम ठासूनपणे सांगितलं, की असे लोक त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतात. म्हणजे कोणी ढोंगी आहे, कोणी अंधविश्वास पसरवणारा आहे, पण तो स्वतःला खूप तरी काही असं वरचढ समजतो. अशा अशा माणसांवर विश्वास ठेवणारे लोक या आंधळी श्रद्धा या श्रेणीमध्ये येतात. आणि असे हे श्रद्धे आणि अश्रद्धेचे प्रकार आहेत की या सगळ्या प्रकारांमध्ये अडकणारा मनुष्य तो कधीच साधक होऊ शकत नाही, किंवा साधक होण्यापासून नेहमी वंचित राहतो. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे की हे सगळे जे श्रद्धेचे आणि अश्रद्धेचे प्रकार आहेत ते खरी श्रद्धा किंवा खरी भक्ती नक्कीच नाही, ती मुळीच नाही. हे फक्त मला वाटतं की हे आपल्या मनाचे भ्रम आहे, म्हणजे ही आपली मानसिक स्थिती आहे, ही आपली एक असे मानसिक भ्रम असतं की आपल्याला हे सारखे असे प्रश्न पडतात, आपल्याला आपल्या इष्टदेवतेवर किंवा आपल्या संतांवर सारखा संशय येणं, एकदम निरर्थक शंका येणं, याचेच हे प्रकार सगळे. आणि या समासाचा मुख्य गाभा म्हणजे की जोपर्यंत खरी श्रद्धा निर्माण होत नाही, जोपर्यंत संतांबद्दल, आपल्या देवाबद्दल देवावर आपला खरा विश्वास बसत नाही, खरी श्रद्धा होत नाही, तोपर्यंत संशय कधीच नष्ट होत नाही. आणि या समासामध्ये म्हणलेले आहे की श्रद्धावान लभते ज्ञानम, असे भगवद्गीतेत म्हणले आहे. आणि नुसत्या श्रद्धेने किंवा फक्त श्रद्धेने पण काम भागत नाही, हेही तितकंच महत्वाचं. आणि याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी एक एकदम सुंदर ओळ लिहिलेली आहे की नुसधियाची श्रद्धा झोंबो पहासी परमपदा, तरी तैसे हे प्रबुद्धा सोहोपे नाही. म्हणजे फक्त उथळ बोलणे, फक्त उथळ गप्पा करणे, याच्याने तुम्ही श्रद्धावान आहात किंवा तुम्ही एक भक्त आहात हे मुळीच सिद्ध होत नाही. जोपर्यंत तुमच्या बोलण्यामध्ये, जोपर्यंत तुमच्या कर्मामध्ये, जोपर्यंत तुमच्या भक्तीमध्ये जर तो दृढ निश्चय नसेल, तो संतांवर दृढ निश्चय नसेल, तो दृढ विश्वास नसेल, तर तुमचं बोलणं हे फक्त वायफळ आणि बाष्कळ ठरतं. आणि त्यामुळे जे कोणी लोक तुमच्या सहवासात असतात त्यांना ते प्रचंड कंटाळवाणं वाटतं, त्यांना ते नकोसं वाटतं आणि ते तुमच्यापासून लांब जातात. म्हणून तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या कर्मामध्ये एकदम दृढ निश्चय हवा आणि प्रबोधन शक्ती हवी. त्यावर पण समर्थांनी एक उत्तम ओळी लिहिल्यात की ओळी सांगितलेल्या आहेत की प्रबोध शक्तीची अनंत द्वारे जाणे सकळांची अंतरे, निरूपणे तदनंतरे चटक लागे, मते मतांतरे सगट, प्रत्यये बोलोन करी सपाट, दंडक सांडून नीट वेधी जन. यातून समर्थांनी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केला की जर तुमच्या बोलण्यात, वागण्यात जर दृढ निश्चय असेल आणि तुम्ही योग्य प्रकारे प्रबोधन करू शकत असाल तरच तुम्ही साधक होऊ शकता. आणि या सगळ्या श्रद्धा आणि अश्रद्धेच्या जे प्रकार आहेत, जे तुम्हाला भ्रमात टाकतात, ते जे तुम्हाला शंका आणि संशयाच्या फेऱ्यात अडकवत आहे, जेव्हा तुम्ही याच्यापासून लांब जाल तेव्हाच तुम्ही खरे साधक व्हाल. आणि संशयरहित ज्ञानाने म्हणजे नासे अज्ञान दुःख भ्रांती नेच आपल्याला साधक होण्याचं खरं फळ मिळेल आणि त्यानेच आपण खरे साधक म्हणून सिद्ध होऊ. आणि हे बोलून मी माझं विवेचन इथेच थांबवतो.
जय जय रघुवीर समर्थ. धनंजय अतिशय अभ्यासपूर्ण, म्हणजे खूपच छान. मला अगदी म्हणजे सगळ्यांनाच दिसून आलं असेल की दासबोध चिंतनिका जी आहे परमपूज्य डॉक्टर काकांची, त्याचा तू खूप छान आधार घेतला होतास आणि जे काही तू मुद्दे मांडत होतास ते तुला खूप छान कळले आहेत. मुळात संशय तुटणं, कारण इतका महत्वाचा संशय असतो आपल्या मनात, या भ्रांती ज्या आहेत की मी देह आहे आणि हे जग सत्य आहे, या दोन गोष्टींना धरून एवढा मोठा आपल्याला संशय असतो की ते सुटणं आणि त्याच्या पार जाणं, तोपर्यंत आपण ना साधक होऊ शकतो आणि साधकच नाही झालो तर सिद्धच होऊ शकणार नाही. तर अतिशय अभ्यासपूर्ण श्रद्धेबद्दल जे काही तू श्रद्धा आणि अश्रद्धा आणि कुचकी आणि बेचव आणि आंधळी हे इतकं छान मांडलंस की तो विषय तुला कळला आहे, ते कळलं आणि तुझ्यामुळे ते आमच्यापर्यंत पोहोचलं. तुझं खूपच कौतुक. आता मात्र मी दोन्ही आचार्यांना विनंती करते की दोन्ही समासांवर त्यांनी प्रकाश टाकावा. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. गौरांग कर्वे साधक लक्षण त्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. खरोखर इतका लहान मुलगा, 12वी आत्ता नुकता पास झालेला आहे आणि इतका लहान मुलगा हा साधक लक्षण यावरती बोलण्याचं धाडस करतोय, हेच माझ्या दृष्टीने खूपच चांगली गोष्ट आहे की आत्तापासनं, या वयापासनं जर का अशा पद्धतीने दासबोधाचा अभ्यास ही मुलं करताहेत तर त्यांचं भवितव्य जे काही आहे ते भवितव्य निश्चितच चांगलं राहणार आहे. कारण या वयामध्ये जे आता धनंजय डांगे आणि गौरांग कर्वे या दोघांनी सुद्धा की साधक आणि सिद्ध लक्षणांच्या संदर्भामध्ये दोघे जण बोललेले आहेत. खरोखर आत्तापासून ह्या दासबोधाच्या अभ्यासाला लागले आहेत आणि दासबोधाचं चिंतन करतायत, हीच खरी मोठी त्यांच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि निश्चितपणे असा जर का सातत्याने या सगळ्या तरुण वर्गाने अभ्यास आपला सुरू ठेवला तर निश्चितपणे त्यांना चांगल्या प्रकारचं भवितव्य मिळणार आहे हे लक्षात येऊ शकतं. आणि दोघांनी सुद्धा आपापले विचार जे काही आहेत त्या अनुषंगाने सांगण्याचा प्रयत्न अतिशय उत्तम अशा पद्धतीने केलेला आहे. दोघांचंही अभिनंदन करते. आणि थोडंसं आपण चिंतनाकडे आता वळूया की साधक लक्षणं जे काही आहे, या साधक लक्षणामध्ये आपण जर या पूर्ण समासाचा थोडासा विचार जर का केला तर आपल्या असं लक्षात येतं की याच्यात 3 प्रकारचे साधक दडलेले आहेत. आता 3 प्रकारचे साधक म्हणजे काय नेमकं, तर एक प्राथमिक अवस्थेत असलेला साधक, 1 ते 14 पर्यंतच्या ज्या ओव्या आहेत त्या 1 ते 14 पर्यंतच्या ओव्यांमध्ये प्राथमिक स्वरूपात दडलेला जो साधक आहे तो आहे. नंतर 15 पासून तर जवळजवळ 30-35 पर्यंत मध्यम साधक दडलेला आहे आणि 38व्या किंवा 35च्या 36व्या ओवीपासून जवळजवळ 55-60 ओव्यांपर्यंत एक उत्तम साधक जो काही आहे तो दडलेला आहे. आता असं का वर्गीकरण केलं याचं थोडंसं आपण हे करूया की जेव्हा मुमुक्षू तो होतो आणि त्या मुमुक्षूला सत्संग लाभतो आणि तो त्या ठिकाणी मोक्षाची इच्छा धरून सत्संगाला लागून संतांच्या सहवासात येतो, तेव्हा संत त्याला नेमकेपणाने मार्गदर्शन करतात आणि मार्गदर्शन घेऊन मग त्याला नाम किंवा एखाद्या तत्वज्ञानाच्या ग्रंथाचा अभ्यास किंवा ध्यान म्हणजे सद्गुरू जे काही असतात तर ते अशा पद्धतीने सुरुवातीला त्याला नाम देतात आणि नाम देऊन एखादा ग्रंथ जो काही आहे तो सातत्याने वाचायला सांगतात, अभ्यासाला सांगतात. आणि मग त्याच्या पुढचा जो काही साधक असतो तर त्याला त्याची जर का प्रगती आणखीन झालेली असेल तर त्या साधकाला मग ध्यान वगैरे सारखा सुद्धा विचार जो काही आहे तो समजावून सद्गुरू सांगत असतात. पण प्राथमिक अवस्थेमध्ये असलेला जो साधक आहे की जो आपल्या अवगुणांची ज्याला जाणीव झालेली आहे आणि आपल्या अवगुण ज्याला जाणीव होऊन आता मात्र ते अवगुण टाकण्याचा त्यांनी सुरुवातीला निश्चय केलेला आहे. पण एकदा निश्चय केला म्हणजे लगेचच त्याचे अवगुण जातात अशातला भाग नाही, तर त्याच्यासाठी त्याला खूप मोठे काय करावे लागतात तर साधना करावी लागते. ते जाणीवपूर्वक ते अवगुण टाकण्याचा त्याला सातत्याने प्रयत्न करावा लागतो.
आणि म्हणून त्या अवगुणांचा करूनही त्याग जणे धरला सत्संग तयासी बोलीजे मग साधकायचा, असं समर्थ या ठिकाणी सांगतायत की दुसऱ्या ओवीमध्ये की सातत्याने तो काय करतो, तर सातत्याने त्याचा एक प्रयत्न असतो की जे आपल्या अंतःकरणात असलेले जे अवगुण आहेत ते अवगुण त्या ठिकाणी हळूहळू टाकण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि अवगुण आपले कळणं हेच महत्वाचं आहे, आणि ते कळल्यानंतर ते टाकणं जे काही आहे आणि त्याच्यासाठी टाकण्यासाठी जे काही धैर्य लागतं, दृढ निश्चय लागतो, आणि तो दृढ निश्चय टाकण्याचा तो सातत्याने अभ्यास करतो. स्वामी स्वरूपानंद जे आहेत तर ते म्हणतात की साधकाला आधी तर आपले अवगुण लक्षात आले पाहिजे, पण ते आपले अवगुण आहेत हेच त्याच्या काय पुष्कळदा लक्षात येत नाही. आणि त्याच्या लक्षात न आल्यामुळे की त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत 2-3 की जशी स्वच्छता आहे, नीटनेटकेपणा आहे, टापटीपपणा आहे, वस्तू वेळेच्या वेळी जागेवर ठेवणं आहे, किंवा जागेवर ठेवून ती आपल्याला वेळच्या वेळी सापडली पाहिजे. तर हे सगळे गुण आहेत आणि हे माझ्यामध्ये नाहीत हे लक्षात येणं हे सुद्धा काय आहे आधी महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून की मी मध्यंतरी चरित्र वाचलं स्वामी स्वरूपानंदांचं, त्यात ते म्हणत आहेत त्या ठिकाणी की ते स्वतः जे होते ते अत्यंत शिस्तप्रिय होते, आणि इतके शिस्तप्रिय होते की वेळेचं नियोजन जे आहे किंवा जागच्या जागी वस्तू ठेवणं जे काही आहे तर त्यांना ते फार आवडायचं. आणि त्या ठिकाणी मग जर कोणी असा उशीर केला म्हणजे 5 मिनिटं 10 मिनिटं जरी एखाद्या व्यक्तीला सांगितलेलं असेल की तू 9 वाजता ये, आणि 9 वाजता तो आला नाही, तो 9:15 वाजता आला, तरी पण मग त्याला म्हणायचं की आता तू उद्या ये, आता काही तुला अनुग्रह देणार नाही. म्हणजे इतकी त्यांची काटेकोरपणा जो काही आहे वेळेच्या बाबतीतला, तो वेळेच्या बाबतीतला काटेकोरपणा ते अत्यंत पाळत असत. किंबहुना अत्यंत त्यांची विकल अवस्था झालेली होती, पण त्या विकल अवस्थेमध्ये सुद्धा कोणत्या कपाटामध्ये कोणतं पुस्तक ठेवलेलं आहे की त्यांच्या त्या विकल अवस्थेमध्ये त्यांना स्वतःहून उठून पुस्तक घेता येत नसे, पण एखाद्या वेळेस त्यांना एखाद्या पुस्तकाचा रेफरन्स हवा असेल तर मात्र ते त्या ठिकाणी काय तर तिथूनच बिछाण्यावर पडल्या पडल्या ते सांगत असत की अमुक अमुक कपाटामध्ये आणि काय त्या या बाजूला इतक्या नंबरच्या खणामध्ये ते पुस्तक तुम्हाला मिळेल, ते मला तेवढं आणून द्या. म्हणजे इतका काय म्हणायचं त्याला की काटेकोरपणा किंवा शिस्त जी काही आहे ती त्यांच्या अंगी होती. आणि पुष्कळदा आपल्या सुद्धा लक्षात येत नाही की खरोखर की आपण एक सांगितलेली वेळ असते आणि त्या सांगितलेल्या वेळेला आपण न जाता आपण एक तर उशिरा तरी जातो किंवा किंवा आधी तरी जाऊन बसतो. त्यांनी त्याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे की एखाद्याला समजा 12 वाजता जेवायला या म्हणून सांगितलं आणि 12 वाजता जेवायला या म्हटलं तर लोक काय करतात तर 12:30 वाजता जेवायला जातात. म्हणजे अर्धा तास त्यांना काय होतं विनाकारण त्यांना ताटकळत बसावं लागतं एखाद वाट पाहत, किंवा एखादी व्यक्ती असते ती 11:30लाच जाऊन बसते की त्यांची धावपळ होऊन जाते. म्हणजे इतका त्यांनी वेळेच्या बाबतीमध्ये किती काटेकोर माणसाने असलं पाहिजे. कारण समर्थच एका ठिकाणी म्हणतात की ऐक सदैवपणाचे लक्षण रिकामा जाऊ नेदिक्षण. आपण किती वेळ आपला रिकामा घालवतो आहे तर हे लक्षात येत नाही. असे अनेक अवगुण असतात की असे अनेक अवगुण टाकण्याचा तो सातत्याने काय करत राहतो तर प्रयत्न करत राहतो की आपण कोणाचं मन दुखवतोय का, आपल्या बोलण्यामुळे कोणाची मनं दुखतायत का याची काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि मग मन दुखवत असतील तर तो काय होतो तर तो अवगुण होतो. तर तो अवगुण सुद्धा आपल्याला टाकून देता आलं पाहिजे, कारण मन ही माझी विभूती आहे असं प्रत्यक्ष भगवंत सांगतायत. तर अशा पद्धतीने अनेक गोष्टी ज्या काही आहेत की अवगुणांच्या की दिलेला शब्द आपल्याला पाळता आला पाहिजे, किंवा भलत्या सलत्या कल्पना करत राहणं जे काही आहे तर हे सुद्धा कशामध्ये मोडणार आहे तर अवगुणांमध्येच मोडणार आहे. की ज्या कल्पना मला करायला पाहिजे की ज्या मला हितकारक आहेत त्या कल्पना न करता भविष्य काळात उड्या मारणं किंवा भूतकाळात उड्या देणं हे जे काही आहे तर हे हळूहळू मला कमी 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 करता आलं पाहिजे. निरर्थक गप्पा करणे वगैरे अशा अनेक अवगुण जे काही आहेत ते असे अनेक अवगुण आपल्याला सांगता येतील. आणि म्हणून 14व्या ओवीमध्ये ते म्हणतात की अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी
उत्तम गुणांचा अभ्यास, उत्तम गुणांचा अभ्यास जो काही आहे तो सातत्याने आपल्याला करता आला पाहिजे. आणि स्वरूपी लावी निज ध्यास या नाव साधक. तर अशा पद्धतीने अनेक गोष्टी ज्या काही आहेत त्या अनेक गोष्टी 1 ते 14 पर्यंतच्या ओव्यांमध्ये की ही प्राथमिक अवस्था आहे. आणि ही प्राथमिक अवस्था साधकाची जी काही आहे, आणि त्याच्यानंतर मात्र तो खऱ्या अर्थाने मग अवगुण हळूहळू त्याचे सुटायला लागतात. सुरुवातीला तो सोडण्याचा प्रयत्न करतो, एकदम सुटत नाहीत, पण काही कालांतराने जसे जशी त्याची साधना वाढीस लागते तसं तसं त्याचे ते अवगुण जे काही आहेत ते सुटायला लागतात. आणि ते अवगुण सुटायला लागल्यानंतर मग तो काय करतो, तर मग तो आणखीन दृढतेने तो अभ्यासाला लागतो. सातत्याने ग्रंथ समजावून घेण्याचा सतत प्रयत्न करत असतो. कलावती आई ज्या आहेत त्या कलावती आई त्या ठिकाणी एकदा एका भाचीकडे राहायला गेल्या होत्या. मला हे छोटे छोटे प्रसंग जे आहेत ना, यातनं आपल्याला खूप शिकायला मिळतं. आणि त्या कलावती आईंनी एकदा बघितलं की त्यांची भाची जी आहे ती कशी बोलत होती, तर ती अत्यंत कठोर बोलत होती. आणि म्हणून अंतरासी लागेल ढका ऐसी वर्तणूक करू नका, असे समर्थ एका ठिकाणी म्हणत आहेत. आणि आणखीन एक दुसरी गोष्ट त्यांनी पाहिली त्यांच्या भाचीकडे की त्या म्हणाल्या, कलावती आई म्हणाल्या भाचीला की अगं हा कचरा जो असतो ना, भाजीचा कचरा हा नेहमी वेगळा ठेवावा आणि बाकीचा इतर कचरा जो आहे तो वेगळा ठेवावा. कारण हा भाजीचा कचरा जो आहे तो भाजीचा कचरा काय होतो, तर तो गुरंढोरं खातात. म्हणून तो मातीमध्ये किंवा ज्याच्यामध्ये गुंतवून टाकलेले आहेत अशा प्रकारच्या या कचऱ्याच्या याच्यामध्ये ते टाकता उपयोगाचं नाही. तर इतक्या बारीक बारीक गोष्टी ज्या काही आहेत ही संत मंडळी जी आहेत ती आम्हाला काय करत राहतात तर शिकवत राहतात. आणि त्यातनं आम्हाला सातत्याने काही ना काही मार्गदर्शन जे काही आहे तर ते मार्गदर्शन आम्हाला मिळत राहतं. आणि हळूहळू अशा पद्धतीने मग तो साधक जो काही आहे तो सातत्याने मग सतत तो श्रवणाची आवड धरायला लागतो. आणि अद्वैत निरूपण जे काही आहे ते अद्वैत निरूपण सातत्याने ऐकायला लागतो किंवा स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण श्रवणाशिवाय खरं म्हणजे काय, तर या पारमार्थिक दृष्टीमध्ये आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे की समर्थ सांगतात की श्रवण, मनन, निधिध्यासन आणि आत्मसाक्षात्कार. आता ह्या जो काही राजमार्ग आहे हा समर्थांचा, तर या समर्थांच्या राजमार्गामध्ये ते सातत्याने श्रवणाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून मग हा साधक हळूहळू आपलं श्रवण जे काही आहे ते काय करायला लागतो, तर वाढीचा लागेल अशा प्रयत्न त्या ठिकाणी त्याचे सुरू होतात. आणि कारण समर्थच एका ठिकाणी म्हणतात की जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कायचा हो परमार्थ. आणि म्हणून सातत्याने सेवेलेची सेवावे, अन्न घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण आणि मनन केलेची करावे. आणि हा श्रवणाचा विचार जेव्हा सातत्याने तो करायला लागतो, साधक करायला लागतो, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचं अंतःकरण जे काही आहे ते हळूहळू निवळायला लागतं. कारण इथे म्हणतायत ते की श्रवणे विचार कळे, श्रवणे ज्ञान प्रबळे, श्रवणे वस्तू निवळे साधकासी. हळूहळू अंदाज त्याला यायला लागतो की आत्मा म्हणजे काय आहे, आत्म्याला कशा पद्धतीने त्याला शोधायचं आहे आणि शोधता शोधता तो माझ्यामध्ये कशा दडलेला आहे. तर हे सगळं जे काही आहे मग त्याच्यासाठी त्याला सातत्याने काय करावं लागतं, तर खूपच साधना करावी लागते आणि ग्रंथ समजून घेण्याच्या मार्गाला तो लागतो. एकनाथ महाराजांनी या श्रोत्यांच्या संदर्भामध्ये 4 प्रकारचे श्रोते त्यांनी सांगितलेले आहेत. अनायसे ओघाओघाने विषय आला म्हणून सांगते की एकनाथ महाराज असं म्हणतात की एक तामस श्रोता असतो, एक राजस श्रोता असतो, एक सात्विक श्रोता असतो आणि एक अत्यंत शोधित सत्वगुणी श्रोता असतो. आता म्हणजे काय, तर ते म्हणतात तामस श्रोता कोणाला म्हणायचं, तर युद्धाच्या, शौर्याच्या, रहस्यमय असणाऱ्या अशा ज्याला बातम्या ऐकायला आवडतात किंवा अशा प्रकारच्या घटना जो सातत्याने वाचत राहतो, इतरांना सांगत राहतो, तो तामस श्रोता आहे म्हणतात. दुसरा राजस श्रोता आहे आणि तो म्हणजे जेवण, मान मरातब, वैभव वगैरेचं रसिकतेने त्यात भाग घेतो आणि तो ते सातत्याने ऐकत असतो. आणि तिसरा जो श्रोता आहे तो मात्र सात्विक श्रोता आहे आणि त्या सतत सगुण चरित्र तो मनापासून ऐकतो. सगुण संतांची चरित्र जी काही आहेत तर ती संतांची
चरित्र तो मनापासून ऐकतो, वाचतो, नीतिन्याय धर्माच्या गोष्टी सातत्याने ऐकून त्याचा अवलंब करणारा जो काही असतो तो सात्विक श्रोता असतो. आणि मग शोधित सत्वगुणी श्रोता ज्याला म्हटलेला आहे तो म्हणजे केवळ आता मला अद्वैतच ऐकायचं आहे, अद्वैताशिवाय मला दुसरं तिसरं काहीही आता ऐकायचं नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने त्या अद्वैताचं निरूपण जे काही आहे ते सातत्याने तो ऐकत राहतो. आणि मग त्या ऐकताना स्वतःला घडवण्याचं काम जे काही आहे तो घडवण्याचं काम स्वतःला करत असतो. आणि अशा पद्धतीने म्हणून मग सतत काय आहे तर हा जो काही मग आता नंतर येणारा साधक आहे की सुरुवातीला अशा पद्धतीने प्राथमिक अवस्थेतला मग हळूहळू आपले अवगुण जे आहे कामक्रोधादी विकार जे काही आहे किंवा असत्क्रिया ते सांडिली, सत्क्रिया ते वाढवली, स्वरूप स्थिती बळावली या नाव साधक असं समर्थ एका ठिकाणी वर्णन करतात या समासामध्ये. तर अशा पद्धतीने मग तो खऱ्या अर्थाने साधक या भूमिकेवरती हळूहळू आरूढ व्हायला तो सुरुवात करतो. आणि मग तो आरूढ व्हायला सुरुवात केल्यावर मग मात्र ज्या 38 पासूनच्या उभ्या आहेत तर तो आता जणू काही एखाद्या वीराप्रमाणे एखादा वीर असावा आणि त्यांनी तुटून पडावं शत्रूवरती, तसे आपले हे जे कामक्रोधादी किंवा इतर द्वैतादी शत्रू आहेत या सगळ्या द्वैतादी शत्रूंवरती तो जणू काही खूप असा तुटून पडतो. आणि मग तोडूनही द्वैताची उपाधी अद्वैत वस्तू साधने साधी द्वैताचा तटका तोडीला असं एका ठिकाणी म्हणत आहेत. म्हणजे सातत्याने द्वैत जे काही आहे तो तुमच्या आमच्या अनुभवाला येत असतं की सुख दुःख आहे, मान अपमान आहे, निंदास्तुती आहे, लाभहानी आहे, हे सगळे द्वैत जे काही आहेत हे सगळं द्वैत आमच्या वाट्याला येतच असतं. पण हे वाट्याला येणारं द्वैत जो काही आहे त्याचा तटका तोडीला अशा पद्धतीने तो काय करतो तर ह्या द्वैताला म्हणजे सुख येणारं सुख किंवा येणारं दुःख किंवा मान अपमान हे सगळं काही जे द्वैत आहे ते काय आहे तर ते येणारं आणि जाणारं आहे हा विचार तो करतो. म्हणून तो सुखामध्येही रमत नाही आणि दुःखामध्येही त्या ठिकाणी होरपळून निघत नाही. तर हळूहळू चित्त स्थिर करण्याची जी कला आहे ती चित्त स्थिर करण्याची कला ही त्याला अवगत व्हायला लागते साधनेने. आणि जशी जशी ती चित्त स्थिर करण्याची कला त्याला अवगत यायला लागते तसं तसं मग त्याचं आत्मज्ञानाच्या दृष्टिकोनातून सातत्याने तो काय करत राहतो तर देहबुद्धी विवेके वारी म्हणतात ते की अशा बुद्धीने स्वतःची देहबुद्धी बाजूला सारायला तो सतत काय करत राहतो तर प्रयत्नशील करत राहतो. आणि देहबुद्धी बाजूला सारणं याचा अर्थ मी देह नाही हा विचार मनामध्ये सातत्याने घोळवत राहणं. तर मी कोण आहे याचा विचार जो काही बुद्धी सुदृढ धरी असं म्हणत आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी तो सतत काय करायला लागतो तर सतत मी देह नाही. मग या देहाच्या संदर्भात ज्या ज्या काही मला कामं करावी लागतात ती देहाच्या संदर्भात करावी लागणारी सगळी कामं करत असताना बाहेरून व्यावहारिक दृष्ट्या ती सगळी म्हणजे आंघोळ करणं आहे, पण आंघोळ करताना सुद्धा मी देह नाही हा विचार तो आतमध्ये काय करत राहतो तर सुदृढ करत राहतो. किंवा जेवताना सुद्धा हे जेवण कोण जेवतो आहे तर हा प्राणांना भूक लागलेली आहे आणि म्हणून हे प्राण त्या ठिकाणी काय करतायत पण मी जेवत नाही, मी लठ्ठही नाही आणि मी रोडही नाही. कोणी त्याला रोड म्हटलं कोणी लठ्ठ म्हटलं तरी सुद्धा त्या चिंतनामध्ये तो राहत नाही. कारण त्यांनी त्या ठिकाणी हळूहळू देहबुद्धी सोडण्याचा जो जबरदस्त प्रयत्न करायला पाहिजे तो तसा जबरदस्त प्रयत्न जो काही आहे तो सातत्याने करत राहतो. आणि अशा पद्धतीने हा साधक जो काही आहे तो साधक हळूहळू मग पुढे पुढे तर त्यांनी इतकी सुंदर सगळे चिंतन मांडलेलं आहे की जे आत्ता विषय निघाला होता की पुढे उन्मनीच्या शेवटी आपली आपण अखंड भेटी वगैरे. तर हा जो काही विचार आहे तर हा विचार हळूहळू जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्था आपल्याला माहिती आहेत. मग त्याच्या पुढची जी अवस्था आहे तर ती तुर्या नावाची अवस्था आहे की ज्याला साक्षी अवस्था म्हटलेलं आहे. आणि मग त्या साक्षी अवस्थेच्याही पुढे 5वी अवस्था समर्थांनी जी सांगितली आहे ती उन्मनी अवस्था आहे. म्हणजे हळूहळू त्या ठिकाणी तो साक्षी भावाने सगळं काही पाहण्याचा सतत प्रयत्न करायला लागतो.
म्हणजे कुठेही मन जे काही आहे ते मनाला कुठलाही प्रकारचा संघ जो काही आहे तो संघ जडू देत नाही. आणि तो संघ जडायला लागला तर त्या ठिकाणी ताबडतोब तो त्याच्यापासून काय करतो तर साक्षीभावानी त्या सगळ्या घटनांकडे पाहायला लागतो. आणि असा साक्षीभावानी तो त्याच्याकडे पाहता पाहताच मग हळूहळू उन्मनी अवस्था जी काही आहे, आणि उन्मनी अवस्था म्हणजे खऱ्या अर्थाने पूर्ण बोधाची अवस्था आहे. म्हणजे त्याचा पूर्णपणे काय होतो तर निराश होऊन जातो चारही देहांचा, आणि चारही देहांचा निराश होऊन त्याला खऱ्या अर्थाने आत्मसाक्षात्कार किंवा आत्मज्ञान ज्याला म्हणतात ते आत्मज्ञान एक दिवस हलकेच काही क्षणासाठी का होईना पण तशा अवस्थेला तो जाऊन पोचतो. आणि मग ती अवस्था त्याला जर का प्राप्त झाली तर तो पुन्हा 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 त्या ठिकाणी ती एकदा एक क्षणभर जरी प्राप्त झाली तरी त्याची चटक त्याला लागते. आणि मग तो आणखीन दृढतेने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सातत्याने करायला लागतो, सतत ध्यानाला बसायला लागतो. म्हणजे अशा पद्धतीने या काय केलेल्या आहेत तर या साधकाची अवस्था जी काही आहे, खरं हा समाज खूप मोठा आहे, अलकाताई पण याच्यावरती खूप छान सांगणारच आहेत, त्यामुळे मी जास्त आता याच्याविषयी फारसं काही बोलत नाही. आणि सिद्धावस्था जी काही आहे तर सिद्धावस्थेमध्ये सिद्धाची जी अवस्था आहे, सुरुवातीला जे सांगितलं की श्रद्धा 3 प्रकारची सांगितली वगैरे, तर हा याच्यामध्ये समर्थांनी छान विषय सांगितला की कोणतीही गोष्ट संशयाने करता उपयोगाची नाही. माझ्या कोणत्याही पारमार्थिक गोष्टींमध्ये जर का संशय माझाच माझ्या मनामध्ये असेल तर तो संशय मला पूर्णावस्थेला घेऊन जाऊ शकत नाही. आणि म्हणून तो संशय पूर्ण श्रद्धेनेच मला सगळ्या गोष्टी ज्या काही करायच्या आहेत, तर कारण आत्मा हा दिसत नाही पण आत्मा आहे असं शास्त्र सांगतं, असं सद्गुरू सांगतात. आणि त्यामुळे त्या याच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवून त्या ठिकाणी काय करावं लागतं तर आपल्याला साधना करावी लागते. आणि मग ती म्हणून तो संशय नको असं सुरुवातीला काही ओव्यांमध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि मग सिद्धावस्थेचं लक्षण जे काही आहे तर ते सिद्धावस्थेचं लक्षण समर्थांनी सांगितलेलं आहे. तर हा जो काही सिद्धावस्थेचं जे काही लक्षणं सांगितलंय तर त्याच्यामध्ये या सगळ्या शेवटी ज्या काही ओव्या सांगितलेल्या आहेत, एक 10-12 ओव्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. खरं पाहिलं असता ही अनुभूती जी काही आहे ती अनुभूती आल्यानंतरच या सिद्धावस्थेमध्ये बोलावं असं शास्त्र असं सांगतं. पण तरी सुद्धा आपल्याला या काही ही लक्षणं जर जाणून घ्यायची असतील तर ही सगळ्या समासांमध्ये की जो पूर्णपणे परमेश्वराशी एकरूप झालेला आहे, विलीन झालेला आहे, आणि ज्याचा अनुभव जो काही आहे तो काय होऊन बसलाय तर दृढ अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष असा अनुभव होऊन बसलेला आहे, तो सिद्ध आहे. आणि त्याला आत्मज्ञान हे निश्चितपणे त्याचं काय ठाम निश्चय झालेला आहे की मी आत्मा आहे. आणि अशा प्रकारचं ते सगळं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. आता या साधक अवस्थेमध्येच जे काही आहे तर ते खरं म्हणजे खूप सुंदर सुंदर ओव्यात. पुन्हा जर का अलकाताई म्हणतील तर आपण तो विचार काय अभ्यासण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे, कारण खऱ्या अर्थाने ही सगळी साधक लक्षणच आम्हाला अंगीकारली पाहिजेत. एवढं बोलून मी वाणीला विराम देते. झालेली चिंतन जे काही आहे ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. जय जय रघुवीर समर्थ. अतिशय छान. मला वाटतं ज्याच्यावर जोर दिला पाहिजे होता की साधक लक्षणांवर, त्याच्यावर छान अभ्यासपूर्ण असा प्रकाश टाकला गेला. खूप नवीन गोष्टी पण कळल्या. म्हणजे सुरुवातीला जे सांगितलं गेलं की 3 प्रकारचे साधक, ते जे वर्गीकरण केलं गेलं ते खूप छान कळलं. म्हणजे प्राथमिक, मध्यम आणि उत्तम साधकाबद्दल ते सांगितलं गेलं. आणि शिवाय नंतर श्रोत्यांचे जे वर्गीकरण सांगितलं गेलं त्याच्यामुळे एक छान विजन त्याच्यामुळे मिळाली. तर खूपच छान चिंतन झालं. आता मी अलकाताईंना विनंती करते की त्यांनी पुढच्या दोन्ही समासांवर प्रकाश टाकावा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते आणि विषय भेटते. बरंच चिंतन झालंय, सगळ्यांनी छान केलेलं आहे, त्यामुळे पुन्हा त्याच्यात जाणार नाही. पण गौरांग खूप लहान असताना ॲग्रिकल्चर सारखा विषय घेताना हा विषय म्हणतो, मला आठवण झाली की मारुती बुवा आमचे असे होते, मग जे शेतकरी होते पण अध्यात्मामध्ये इतके पुढे गेले कारण ते क्षेत्र शरीराला म्हटलेलं आहे आणि त्या क्षेत्राची नेमकी मशागत कशी करायची. म्हणजे लौकिकामध्ये शेती करायची पण अंतरंगामध्ये या क्षेत्राची मशागत करायची आणि ती तू खूप छान केली आहेस.
एकीकडे असताना आणि विषय पूर्ण त्या समासाचा आढावाही उत्तम घेतलास. धनंजयनी खूप सुंदर सांगितला, पूर्ण श्रद्धेचा विचार सगळा केला आणि एकंदर दोघांचाही अभ्यास खूप छान चांगल्या पद्धतीने चालू आहे. ऑन राईट ट्रॅक दोघं जण आहात. माधुरीताईने तर पुष्कळच डिटेलमध्ये सगळं घेतलंय, त्यामुळे मी आज खूप कमी सांगणार आहे. पण एक दोन गोष्ट मला सांगाव्याशा वाटतात की ज्या ग्रंथामध्ये जे आहेत त्याला मी फारसा स्पर्श न करताना एवढंच सांगेन, साधक आणि सिद्ध काय फरक आहे दोघांमध्ये. फरक तसा काही नाहीये, पण ज्याची साधना चालू आहे, चालणं चालू आहे, म्हणजे साधन प्रयत्न चालू आहे, तो साधक आहे. आणि ज्याचं चालणं संपलेलं आहे, साधना संपलेली आहे, तो साधक किंवा सिद्ध आहे. थोडक्यामध्ये आपण बघा, व्यवहारामध्ये मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी रिक्षा करतो, बस करतो आणि मग मंदिरापर्यंत चालत जातो. जेव्हा त्या मंदिराच्या मूर्तीसमोर जातो तेव्हा चालणं संपलेलं आहे. ध्येयाच्या समोर गेल्यानंतर चालणं संपलं. हे संपणं जे आहे ना ते सिद्ध आहे आणि जोपर्यंत चालणं चालू आहे तोपर्यंत साधक आहे. एवढे जरी मुख्य फरक लक्षात घेतला तर इथे लक्षात येईल की साधका अवस्थेमध्ये अंतर्मुखता आहे, स्वतःच्या गुणांचं आणि दोषांचं अवलोकन करणं आहे, ज्याला समर्थामध्ये लौकिकामध्ये पाहावे आपण असे आपण म्हणतात, हे समर्थांनी सांगितलं आहे. सिद्ध याचा अर्थ तयार होणे. डॉक्टर काका एक सुंदर उदाहरण देतात, स्वयंपाक सिद्ध झालाय म्हणजे काय, स्वयंपाक तयार झालाय. मग आता साधक सिद्ध झालाय म्हणजे काय, सिद्ध झालाय याचा अर्थ तयार झालाय. मग काही आत्ता विषय झाला की स्वैराचार म्हणजे काय, उन्मन म्हणजे काय, उन्मनीचा खूप छान आढावा आत्ता माधुरीताईंनी घेतला, त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी मी जाणार नाही. पण सिद्ध होणे याचा अर्थ तयार होणे. तयार होण्याचे समर्थाने फक्त एक अर्धा चरण जे त्यात समर्थ म्हणतायत तेवढा बघितला तरी लक्षात येईल की सिद्ध कोण आहे, आत्मबुद्धी निश्चयाची. ज्याची आत्मबुद्धी निश्चयाची झाले तो तिची दशा मोक्षश्रीची. बस, तर मोक्ष तिथपर्यंतच आहे. इथपर्यंत अंतरंगाचा ज्याचा प्रवास झालेला आहे ना तो सिद्ध आहे. आता त्याला वेगळं काहीच करायचं नाही. मग ते ज्ञान झाल्यानंतर त्याला आणखीन जास्त हात येणार आहेत का, डोक्यावरती मुकुट येणार आहे का, काहीही होणार नाहीये. त्याचं सगळं जसं आहे तसं राहणार आहे, फक्त अंतरंगाची स्थिती बदललेली असणार आहे. आणि हा विषय मला आठवतंय की ज्या वेळेला आम्ही शिवथरगडीमध्ये शिकत होतो, एका दृष्टांताने समजावून सांगते. म्हणजे मला वाटतं माझं साधक म्हणजे काय आणि सिद्ध म्हणजे काय दोन्ही समजूनच आहे. डॉक्टर वि. कुलकर्णींनी हा विषय अतिशय सुंदर मांडला होता. ते असं म्हणाले, कल्पना करा की तुम्ही सगळी मुलं आहात आणि आपण सगळे लहान होतो आणि लहान असताना आपण कधीतरी लपंडावाचा खेळ खेळत होतो, डब्बा ऐसपैस खेळत होतो. डब्बा ऐसपैस खेळताना, लपंडाव खेळताना सगळे एकमेकांचे भिडू असतात. भिडू कोणाला म्हणतात, ज्याला जाऊन भिडावं असं वाटतं त्याला भिडू म्हणतात. आता हे आपल्याला साधक अवस्थेत लावून घ्यायचंय. भिडणं याचा अर्थ ज्या परमात्म्याला मला जाऊन भिडायचं आहे, ज्या आत्मस्वरूपाला मला जाऊन भिडायचं आहे, तो माझा भिडू आहे. आता हा डबा ऐसपैसचा खेळ चालू आहे. एका मुलावरती राज्य आहे, सगळेजण दडून बसलेले आहेत, तो खेळ चालू आहे. तो त्यानं हुडकतोय, पुष्कळ प्रयत्न केला, एकही मित्र मिळाला नाही. त्या दिवशी सगळे असे दबा धरून बसले की ते मित्र त्याला मिळालेच नाहीत. शेवटी तो कंटाळला, हुडकून कंटाळला आणि त्याने खेळ सोडून दिला. म्हणाले, काय हुडकायचं, जाऊ दे, आता आपण घरीच निघून जाऊया. आता काय हुडकायचं नाही, खेळायचं नाही, मी माझ्या घरी निघून जाते. काय व्हायचं ते 2-2.5 तास मी हुडकतोय, आलंच नाही कोणी बाहेर, एकही मित्र मिळाला नाही. राज्य संपणार कसं म्हणून तो कंटाळून निघून गेला. जसा तो कंटाळून निघून गेला तसा दबा धरून बसलेले जे सगळे मित्र होते ना ते गपचूप बाहेर आले. ते का बाहेर आले, कारण शोधणाऱ्याचा शोध संपलेला होता. एकदेशीय दृष्टांत आहे, लक्षात ठेवा. अगदी तीच अवस्था साधकाची आहे. साधक आपले सगळे अवगुण टाकतो आणि मला आत्मज्ञान करून घ्यायचंय, मला आत्मदर्शन करून घ्यायचंय म्हणून तो प्रयत्न करतोय. पण ते दर्शन होणार नाहीये. एका टप्प्यानंतर बुद्धीचा निर्णय झाला की आता साधन कळलं, काही उपयोगच नाहीये. समर्थ काय म्हणतात बरं सिद्धाला, साधू वस्तू होऊन ठेला. साधू वस्तू याचा अर्थ तो तेच झाला, आता काही करणंच नाहीये. आणि मग काय आहे, तिथे संशय ब्रह्मांडाबाहेर गेला, त्याचा संशय निघून गेला, निश्चय चळेना ऐसा झाला, या नाव सिद्ध. बस, आता निश्चय तेच झाल्यानंतर पुन्हा काय व्हायचंय, त्यामुळे तिथे दर्शन नाहीये,
काहीतरी दिसणं नाहीये, काहीतरी वेगळं होणं नाहीये, काहीही नाही आहे. पण केवळ ज्ञान झाल्यानंतर अंतरंगाची स्थिती बदललेली आहे. जी स्थिती बदलल्यानंतर तो स्वतः तेच झालाय, पण मी तेच झालोय सांगायला शिल्लक नाही, तो सिद्ध आहे. म्हणून साधक जे आहे त्याला युद्ध करायला लागतंय स्वतःच्या अंतरंगाशी, बहिरंगाशी, आपल्या गुणदोषांशी. सिद्धाला यातलं काहीच नाहीये, कारण त्याचा शोधच संपलेला आहे. त्याचा शोध संपलेला आहे, निश्चय झालेला आहे, आणि संशय जो आहे तो निघून गेलेला आहे. आणि म्हणून आत्मबुद्धी निश्चयासी तेची दशा मोक्षश्रीची. बस, मोक्ष म्हणजे दुसरा कोणताही नाहीये. निस्संदेह ज्ञान जे आहे ते समर्थांना अतिशय आवडणार आहे, आणि ते उत्तम झालं की झालं. आणि म्हणून मग श्रद्धा, मगाशी विषय निघाला. श्रद्धा म्हणजे काय? सत्वरती बुद्धी आरूढ होणे याला श्रद्धा म्हणतात. डॉक्टर काका म्हणतात साधकांनी श्रद्धा, सगळ्या श्रद्धा या काय असतात? या अश्रद्धाच असतात. उद्या मी एखादी गोष्ट करणार आहे असं आपण म्हणतो. जेव्हा एक दिवस युधिष्ठिर म्हणाला की उद्या मी दान करणार आहे, तेव्हा भीमाने टाळ्या वाजवल्या. वा दादा, तुला आत्मज्ञान झालं वाटतं. उद्यापर्यंत तू जगणार आहेस का? तुला कळलं का? याचा अर्थ आपण अध्यारोप धरत असतो की उद्या मी जगणार आहे, ही अंधश्रद्धाच आहे. तेव्हा श्रद्धा आणि अश्रद्धा यातली जी लाईन आहे ती अत्यंत सटल आहे. पण शास्त्रानुसार पातश्रद्धा आहेत, आणि ते चार म्हणजे ब्रह्म नावाचं तत्व आहे, ते आत्मस्वरूपानिमित्त आहे. ईश्वराची उपासना केल्याशिवाय ते मला कळणार नाही, आणि ते जोपर्यंत माझे सद्गुरू मला सांगत नाहीत तोपर्यंत मला त्याची अनुभूती येणार नाही. एवढ्या शास्त्राच्या श्रद्धेचे विषय हेच खरे विषय आहेत. बाकी सगळ्या श्रद्धा कशा आहेत? त्या कुचक्या, बेचव आणि आंधळ्या आहेत. मग त्या अश्रद्धा पण तशाच आहेत आणि श्रद्धाही तशाच आहेत. त्याचा सगळ्याचं चिंतन झालंय. पण एवढंच आज आपण बघतोय की ज्याचं चालणं चालू आहे तो साधक आहे, ज्याचं चालणं संपलेलं आहे तो सिद्ध आहे. आणि म्हणून ज्याचा शोध संपलेला आहे, शोध संपल्यानंतर सगळे दबा धरलेले जसे बाहेर येतात, तसा परमात्म्याचा सुद्धा शोध संपल्यानंतर त्याला कळतं की अरे आता माझा शोधच सोडलाय, त्याला चैन नाही पडत. तेव्हा त्यालाही बाहेरच यावं लागतं. तो जो खेळातला आहे ना नियम, तोच परमार्थामधला पण आहे. म्हणून ज्याचा शोध घेतलेला आहे त्याचा शोध सोडून टाकला की तोच आपल्या पाठीमागे येतो. म्हणून जनाबाई तिच्या एका अभंगामध्ये म्हणते की मी जशी पुढे पुढे जाते तसा तो पांडुरंग माझ्या मागे मागे येतो. का येतो? कारण मी त्याचा शोध संपवलेला आहे. त्याला फक्त हृदयामध्ये बंद ठेवून ठेवलेला आहे, निश्चय करून ठेवलेला आहे. आता शोध संपला. ही जी अवस्था आहे ती सिद्धाची आहे. आणि म्हणून साधकापासून सिद्ध हे 4 प्रकार जे आहेत ते 4ही प्रकार, त्याच्यामध्ये श्रोत्यांच्या प्रकारातून आता माधुरीताईने आणखीन तो विषय सुस्पष्ट केला. मला वाटतं हा विषय प्रत्येकाने पुन्हा पुन्हा चिंतन करावं, अभ्यास करावा असा आहे. माझ्या वाणीला विराम देते आणि इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. खूपच छान. अगदी कमी वेळामध्ये दोन्हीही गोष्टी म्हणजे दोन्हीही समासांवर प्रकाश टाकला गेला आणि त्याच्यामधलं सार सांगितलं गेलं. मृणालला मी आता विनंती करते की तिने शेवटचा श्लोक घ्यावा. आवाज येतोय माझा? येतोय. वावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनास मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागुत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम